काही गोष्टी या सहज शक्य नसतात. अशा वेळी अथक प्रयत्नातून त्या शक्य करून दाखवल्या जातात. असाच प्रत्यय आलाय पुण्यातील एका महिलेला. या महिलेला 16 सेमीचा स्पायनल कॉर्ड ट्यूमर होता आणि तो काढण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आलंय. MRI मध्ये स्पायनल कॉर्ड आढळून आल्यानंतर मेडिकवर हॉस्पिटल भोसरीचे डॉक्टर निनाद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी ही गुंतागुंतीची यशस्वी प्रक्रिया पार पाडली आहे. यावेळी त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. तर आपल्याकडे जी केस आपण स्पायनल ट्यूमरची जी केस केली आहे, तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे की अशा प्रकारचे जे केसेस असतात त्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये युजली आम्ही ब्रेन आणि स्पाईनचे जे ट्यूमरचे केसेस करतो त्यामध्ये जवळपास 15% पेशंट जे असतात जे आम्हाला स्पायनल ट्यूमरचे सापडतात. त्या स्पायनल ट्यूमरच्या 15% पेशंटमध्ये युजली 1 ते 2% पेशंट असे असतात जे ह्या प्रकारच्या ट्यूमरचे असतात, जे म्हणजे मज्जारज्जूच्या मध्ये असतात आणि ज्यांना आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी डेलिकेटली मज्जारज्जू आपल्याला ओपन करून तो ट्यूमर काढावा लागतो. तर सर्जरीमध्ये चॅलेंजिंग गोष्ट तीच असते की अशा प्रकारच्या ट्यूमरमध्ये जो आपला मज्जारज्जू असतो त्याला डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स इक्विपमेंट जे काय असेल ते आपण या ठिकाणी वापरले आहेत. आणि ऑपरेशनच्या आधी पेशंटला जो काही त्रास वगैरे होता तो सुदैवाने आपल्या पेशंटमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट बघायला मिळाली. तर युजली 66% पेशंटमध्ये आपल्याला न्यूरोलॉजिकल डेफिसिटचे चान्सेस असतात, ज्यामध्ये जे परमनंट डेफिसिट असतात ते होतात आणि रिकव्हरी वगैरे जे असते ते 80-90% पेशंटमध्ये होऊन जातं. आणि अशा प्रकारचे जे ट्यूमर आहेत ज्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये परत त्या ट्यूमरची ग्रोथ होऊ नये त्यासाठी आपण ॲडव्हान्स्ड अजून काही त्यांना ट्रीटमेंट म्हणजे रेडिओथेरपी म्हणा, किमोथेरपी. तर आपल्या केसमध्ये आपण रेडिओथेरपी वगैरेचा देखील उपयोग केलेला आहे. तर हे सर्जरी करताना आपल्याला जवळपास एक 6 ते 7 तासाचा टाईम लागला टोटल. आणि पेशंटला पोस्ट ऑपमध्ये म्हणजे सर्जरीनंतर खूप काही प्रॉब्लेम वगैरे आले नाही. त्यांची जी रिकव्हरी होती ती स्मूथली झालेली आहे. आम्ही खूप दवाखान्यात फिरलो युरोलॉजीसाठी. सगळ्या डॉक्टरांनी MRI नाही सांगितला होता, याचा आणि याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण यांनी स्वतःहून सांगितलं की MRI करून बघायचा का. तेव्हा MRI केला, डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सांगितलं तुम्हाला ट्यूमर आहे, सर्जरी करावी लागेल. मग सर्जरी केली. 3 दिवसातच डिसिजन घेतले. सर्जरी सक्सेस झाली. शस्त्रक्रियेच्या 1 महिन्याच्या आत देशमुख या शरीराची हालचाल करू लागल्या आणि त्यांची दैनंदिन कामं देखील होऊ लागली. ही अतिसूक्ष्म शस्त्रक्रिया योग्यरित्या पार पडल्यानं देशमुख यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर निनाद पाटील आणि मेडिकवर हॉस्पिटल भोसरी यांचे आभार मानले. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.